तुला हाल हाल करून मारेन मी, संतापाने किंजल विरजाला ओढत लिफ्टकडे घेऊन गेली. आता पुढे. स्थळ ठाकूर पॅलेस. वेळ रात्री 11, 11:30ची. धाडकन देवायची गाडी पॅलेसमध्ये शिरली. विरजाचं लोकेशन अजूनही महालाच्या बाहेर दाखवत होतं. गाडी नुसती फरफर करून तो संपूर्ण महालाच्या परिसराच्या अवतीभोवती फिरत होती. पण त्या मोकळ्या माळरानावर एकही व्यक्ती त्याला दिसून येत नव्हती. पण विरजाचं लोकेशन मात्र प्रत्येक क्षणी मूव्ह होताना दिसत होतं. देवायच्या पाठोपाठ आलेल्या त्या सगळ्या गाड्यांच्या हेडलाईटच्या झोतात तो अख्खा परिसर न्हावून गेला होता. पण तिथे कोणीच नव्हतं. शेवटी देवाय बरोबर त्या बिंदूवर जाऊन पोहोचला जिथे एक्झॅक्ट विरजाचं लोकेशन दाखवत होतं. पण त्या जागेवर विरजा कुठेच नव्हती. देवायने मग आपल्या अगदी पायाखाली बघितलं आणि त्याच्या हातातील फोनने विरजाचं एक्झॅक्ट लोकेशन दाखवत बीप केलं. देवाय जागच्या जागी हादरला. त्याला किंजल जमिनीत जिवंत गाडल्याचा तो प्रसंग आठवला आणि त्याचं काळीजच खाली बसून गेलं. पण तेवढ्यात विरजा मूव्ह होताना दिसली. ती मूव्ह होते म्हणजे ती नक्कीच जिवंत आहे. पण कशी? देवायचा जीव एकाच वेळी भांड्यात पडला आणि काळजीतही. भुयार, अंडरग्राऊंड भुयार. देवाय हादरला. पण हे कसं शक्य आहे? झटकन देवायला मग त्या दिवशी विरजा हवेलीत सापडली तो प्रसंग आठवला आणि तो ओरडला. ते बेसमेंट, ती भिंत. त्याने त्याच्या बरोबरच्या अर्ध्या माणसांना हवेलीच्या दिशेने त्वरित जायला सांगितलं आणि तो स्वतः महालाच्या दिशेने धावला. देवायला तिथे आलेलं बघून बाकीच्या स्टाफच्या जीवात जीव आला. आता विरजा मॅम नक्कीच मिळतील ही आशा बळावली. जोसेफ आणि सितारा सिंगला देवायने त्वरित अमितकडे जायला सांगितलं आणि तो जॉन आणि राणाबरोबर बेसमेंटमध्ये घुसला. स्थळ बेसमेंटचा तो भाग जिथे गुप्त भुयार आहे. देवाय बरोबर त्या भिंतीच्या समोर उभा राहिला जिथे त्याला काहीतरी गडबड असल्याची जाणीव आधी 2 महिन्यांपूर्वीच झाली होती. देवाय त्या रिकाम्या भिंतीसमोर उभा होता. त्या भिंतीच्या समोर त्याने जे एक अवजड कपाट सुरक्षिततेसाठी मुद्दामहून अडथळा म्हणून लावून ठेवले होतं ते तर कोणीतरी कधीच सरकवून बाजूला केलं होतं. म्हणजे प्रिन्सेस एकटी नाही आहे. महालातून कोणीतरी तिला सामील होऊन मदत करत होतं. देवायचा चेहरा संतापाने लालभडक झाला. तो रागाने त्या भिंतीला बघत होता. तू जो कोणी पण आहेस ना, तुला तर मी नंतर बघीन. आधी मला माझ्या जानला वाचवू दे. मग तू आहेस आणि हा देवाय कार्तिक ठाकूर आहे. इथे देवायची सिक्युरिटी टीम भुयाराचा रस्ता शोधण्यासाठी त्या भिंतीला चाचपू लागली. त्या भिंतीत परत ते एकदा कुठे खटके खुटके शोधायला जाणार तेवढ्यात देवायने त्यांना थांबवलं आणि तो स्वतः त्या भिंतीतलं गुप्त रहस्य शोधायला लागला. थोडंसं निरखून बघितल्यावर त्याच्या अपेक्षेप्रमाणे किंजलच्या हातांचे घामट ठसे भिंतीवर उमटले होते. नेमकं त्याच ठशांचा मागोवा घेत त्याने एका विशिष्ट ठिकाणी भिंत दाबली. तिथे दाबताच भिंतीत असा खटकन आवाज आला आणि ती भिंत अगदीच एकदम सफाईदारपणे एखाद्या स्लायडिंग डोअरसारखी सरकन उघडली गेली. जशी एकदम जादू. एकदम शांतपणे, अगदी कसलाही करकून आवाज न करता. जसं की कोणी त्याचा सतत वापर करत असावा. त्या भिंतीच्या पाठीमागे एक भलं मोठं वापरात असलेलं भुयार बघून देवाय त्या गोष्टीची कल्पना असूनही चमकून गेला. एवढी वर्ष आपल्याच घरातली, आपलीच माणसं, आपल्याच घरातली रहस्य आपल्यालाच माहीत असूनही याचं त्याला खूप दुःख वाटलं. कसले सम्राट आपण आणि कुठलं ते साम्राज्य आपलं. सगळं आतून एकदम पोकळ ह्या भिंतीप्रमाणेच. देवायच्या डोक्याने क्रोधाची लक्ष्मण रेषा कधीच पार केली होती. तो एक एक गोष्ट मनात कोरून ठेवत होता. सगळ्याच हिशोबाचं उट्ट सव्याज परत करण्यासाठी. प्रिन्सेस, तो जोरात किंचाळला. भुयारात जाण्यासाठी त्याने पाऊल आत टाकलंच होतं की त्याच्या पायाशी त्याला रक्त सांडलेलं दिसलं आणि तो जागच्या जागी हादरला. विरजा! त्याचं काळीज तिथेच ठप्प झालं. अमितची हालत ऐकून किंजल कुठल्याही थराला जाऊ शकते ते त्याला चांगलंच कळलं होतं. तो तसाच 2 क्षण त्या सांडलेल्या रक्ताकडे बघायला लागला. त्याचं हृदय क्षणाक्षणाला घाबरत होतं. विरजा म्हणत आक्रोशत तो त्या भुयारात जीवाच्या आकांताने धावला. जान, 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 जस्ट बी देअर. डोंट लिव्ह मी सून. प्लीज 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 जस्ट बी देअर. देवाय नुसता रडत धावत होता. कोणी त्या सम्राटाला आक्रोश करताना बघितलं असतं तर तोही कोसळला असता.
देवाय जसा त्या भुयारात धावला तसे त्याच्या पाठीमागे असलेले जॉन, राणा आणि बाकीची सगळीच टीम भुयाराच्या अंताच्या दिशेने धावले. धाड 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 त्यांच्या पावलांच्या आवाजाने ते सगळंच भुयार दणाणून निघालं होतं. तिथे ठाकूर पॅलेसच्या प्रांगणात बाहेर उभी असलेली देवाईची बाकीची सिक्युरिटी टीम पण त्या पुराण्या हवेलीच्या दिशेने पटापट गाड्या घेऊन धावल्या. पूर्ण ठाकूर पॅलेसला जणू रणसंग्रामाने घेरलं होतं. तर तिथे ठाकूरांचे शत्रू पॅलेसच्या बाहेर कधीपासून योग्य संधीची वाट बघत घात लावून बसले होते. ते काळभोर आकाश विजांनी नुसतं कडाडून निघालं होतं. आसमानीची ती रौद्रदामिनी आज कोणाला जुमानणार नव्हती. घनघन पाऊस धारा नुसत्या कोसळत होत्या त्या सगळ्याच ठाकूर साम्राज्यावर. त्यावेळी बाहेर असलेल्या सगळ्यांची काळजच गोठून गेली होती. छातीच्या त्या 4 भिंतीच्या आत नुसतं धडधड वाजत होतं बाहेर पडण्यासाठी. त्या भयंकर वातावरणाने शत्रू, मित्र, आपला परका, शिकारी, सावज सगळ्यांनाच पुढे येणाऱ्या विनाशाची कल्पना देऊन टाकली होती. जणू आजपासून सुरू होणाऱ्या महारण संग्रामाची नांदीच झाली होती. घनघन विजांचे शंखनाद झाले अस्मानात. विरजाच्या निमित्ताने विनाश आणि खोऱ्याच्या ह्या अग्निहोत्रात पहिली समिधा टाकली गेली होती आणि ह्याला जबाबदार असणारी ती मात्र आपल्याच अहंकारात नीतिमत्तेचे सगळेच नियम धुडकावत स्वतःच्या अधोगतीकडे प्रस्थान करत होती. प्रिन्सेस खरोखर त्या मूर्ख मुलीला तर एवढंही माहीत नव्हतं की तिच्या ह्या एका मूर्खपणामुळे, एका चुकीने, एका महाभयंकर युद्धाचे रणशिंग फुंकलं गेलं होतं. कित्येक बळी जाणार होते ह्या महायुद्धात. कित्येक चिता पेटणार होत्या ह्या अग्निकुंडात भडाभडा. पण तिला काय फरक पडतो ती मनात. काल माझे हाल जगाने बघितले, आज मी सगळ्या जगाचे हाल बघेन. रक्त आणि सुडाच्या ह्या सारीपाटावर खूप चुकीच्या वेळी तू आपली सोंगटी हलवलीस आहे किंजल कार्तिक ठाकूर. आणि ह्याचे परिणाम तुझ्याबरोबर साऱ्या जगालाही भोगावे लागणार आहेत. विनाशकाले विपरीत बुद्धी, दुसरं काय? हा हा हा. ठाकूरच्या महालात अचानक उद्भवलेल्या ह्या युद्धजन्य परिस्थितीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. देवाय कार्तिक ठाकूरच्या बाबतीत कुठली गोष्ट व्हावी आणि ती गोष्ट माहीत न पडणं म्हणजे एक अक्षम्य गुन्हा झाला होता देशाच्या राजकारणात. बातमी थेट गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचली सुद्धा होती. जो तो ह्या परिस्थितीतून आपल्या फायद्याचे पडणारे फासे शोधत होता. पण यावेळी सगळे सावध होऊन रिंगणाच्या बाहेरूनच खेळावर लक्ष ठेवून होते. देवाई ठाकूरच्या बाबतीत केलेल्या मागच्या चुकांनी त्यांना यावेळी बरंच शहाणं केलं होतं. प्रत्यक्ष युद्धात भाग घेण्याच्या ऐवजी छुप्या पद्धतीने वार करण्यावर त्यांचा यावेळी भर होता. एव्हाना मुख्यमंत्री सर्जेरावांना सुद्धा देवाईच्या घरी चाललेल्या मोठ्या गडबडीची माहिती पोहोचली होती. मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या सगळ्याच अर्जंट मीटिंग्स तात्काळ कॅन्सल केल्या आणि आपल्या प्रायव्हेट चेंबरमध्ये बसून आपल्या खबऱ्यांमार्फत सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून होते. पॅलेसच्या बाहेर असलेल्या त्यांच्या खबऱ्यांकडे असलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांनी ते देवाय कार्तिक ठाकूरच्या त्या अभेद्य अजिंक्य अशा महालात माजलेली ती रणधुमाळी लाईव्ह बघत होते. जरी प्रत्यक्ष पॅलेसमध्ये नेमकं आता ह्यावेळी काय घडत आहे ते कळत नसलं तरी तो अहंकारी उन्मत्त राजा संकटात आहे हे बघून त्यांच्या काळजाला जो थंडावा मिळत होता त्याचं वर्णन करणं खरंच अशक्य होतं. मनात तर ते खूप खुश होत होते, पण त्यानंतर माजणाऱ्या तांडवाच्या आशंकेने त्यांचा जीवही एकीकडे घाबरून जात होता. त्या रक्तरंजित खेळाचे अजूनही बरेच खेळाडू रिंगणाच्या बाहेरूनच या खेळाचा अंदाज घेत होते. त्यामध्ये तो पण तर होताच भामरागडवरून आजच मुंबईत दाखल झालेला अहिरावण. आलो मी देवाय ठाकूर, आलो मी तुझ्याच शहरात, तुझ्याच साम्राज्यात, तुझ्याच दारात. हा हा हा. आणि बघ ना, माझं पाऊल पडलं आणि तुझ्या नशिबाचे ग्रहतारे पण फिरले. ही ही ही. कुंडली बदलायला लागली तुझी ठाकूर. हा हा हा. आता तुझ्या आयुष्याच्या पटावरच्या सगळ्या सोंगाट्या माझ्याच हातात. आता माझाच डाव आणि माझाच खेळ. हा हा हा. टिक टॉक टिक टॉक टिक तडाडा. आय एम कमिंग. या सगळ्यांपासून अपरिचित असलेल्या ठाकूर कुटुंबात मात्र तर वेगळंच रणयुद्ध पेटलं होतं. इथे त्या भुयारात विरजाचा देव वेड्यासारखा ऊर फुटेस्तोवर धावत सुटला होता.
तर भुयाराच्या शेवटच्या टोकाला किंजल पोहोचली आणि त्या भुयाराच्या बाहेर पडून तिने ते दार पटकन घट्टपणे लावून घेतलं. त्या दाराला पाठ टेकून क्षण 2 क्षण तशीच उभी राहिली. छाती तर अजून पण धडधड करत वाजत होती. थोडीशी उसंत खात तिने मान वळून पायथ्याशी पडलेल्या अर्धमेल्या विरजाकडे बघितलं. तशी संतापाची ती डीक तिच्या डोक्यात गेली आणि तिने जीव खाऊन 3-4 लाथा तिच्या छातीत घातल्या. डोक्याला झालेल्या जखमेने मुळातच अशक्त असलेल्या विरजाच्या शरीरातील बरचसं रक्त आधीच वाहून गेल्याने ती अर्धमेली झालेली. त्यात किंजलने छातीत लाथा घातल्याने विरजा किंजलचा तो क्रूरपणा सहन नाही करू शकली आणि रक्ताची उलटी करून बेशुद्ध पडली. ए मरायचं नाही, मरायचं नाही, अजून माझा बदला पूर्ण व्हायचा आहे. तुला छळून मारायचं आहे, मला अगदी त्रास देऊन मारायचं आहे. त्याच्या अगोदरच तू कशी मरू शकते विरजा जोशी? नॉट फेअर टू मी. हा अन्याय आहे माझ्यावरचा. अगं उठ. किंजल धाड विरजाच्या थोबाडात मारतच चालली होती. शेवटी त्या माराची तीव्रता इतकी जास्त होती की विरजा तो मारा सहन न होऊन शुद्धीवर आली. श्वास अजूनही अस्थिर होते. तिचे दोन्ही गाल, तोंड, दात, नाक, तिच्या तोंडावर बांधलेले ते फडकं सगळंच रक्ताळलं होतं. पण किंजल मात्र खूप खुश होती. आता कसं बरोबर वागली वहिनी, एकदम गुड गर्लसारखं. असंच वागायचं यापुढे अगदी मरेपर्यंत. ही ट्विंकल लिटल स्टार, हाऊ देव आय वंडर व्हॉट सिक्रेट आर. किंजल ते भयंकर गाणं परत म्हणत तिथल्या लिफ्टच्या दिशेने जाऊ लागली. विरजा मूकपणे रडत होती. हतबलपणे आपल्या क्रूर मृत्यूला सामोरं जाण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. कुठे आहात तुम्ही देव? तिच्या अंतरीची हाक देवायला शोधत होती त्या वणव्यात. मी इथेच आहे विरजा. बस 2 मिनिटातच पोहोचतोय जान मी तुझ्यापर्यंत. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. मी बस पोहोचलोच जान. फक्त 2 मिनिट धीर धर. मग तुझी शपथ विरजा, सगळ्यांची श्राद्ध इथे जिवंतपणे नाही घातली तर नाव नाही सांगणार. देवाय कार्तिक ठाकूर. देवाय संतापाने पिसळला होता आणि जीव एकवटून त्या भुयाराच्या अंताकडे धावत सुटला होता. जान नुसता आपल्या प्रेमाचा जप करत धावत होता तो. भुयाराच्या अंताला पोहोचला तशा त्या 7 जणी तिथेच त्याची वाट बघत उभ्या होत्या. किंजलने स्वतःलाच ठार मारायची धमकी दिल्याने त्या 7 जणी मोठ्या धर्मसंकटात पडल्या होत्या. त्यांना किंजलच्या पाठीमागे जाताही येत नव्हतं आणि दोन्ही बाजूची दारे बंद झाल्याने त्या भुयारातून बाहेरही पडता येत नव्हतं. त्या 7 जणींना तिथे बघून देवाय समजून गेला होता की त्या 7 जणी विरजाच्या रक्ताचा मागोवा घेत तिथे आल्या आहेत. पण त्यांनी किंजल आणि विरजाचा पाठलाग का केला नाही हे एक कोडच होतं त्याच्यासाठी. कारण त्या 7 जणींना अशक्य असं काहीच नव्हतं. जग थरथर कापायचं त्यांच्या नुसत्या अस्तित्वाने. विरजा आणि किंजल त्यांना पार करून गेल्याच कशा? देवायच्या जानची रक्षा करण्यास असमर्थ ठरल्याने त्या 7 जणींनी माना शर्मेने खाली घातल्या होत्या. देवाय त्या 7 जणींना काहीच बोलला नाही आणि भुयाराच्या अंताचा जे दार होते त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला. पहिल्यांदाच असं काही त्या 7 जणींच्या बाबतीत असं काही होत होतं. पहिल्यांदाच त्यांच्या सम्राटाने त्यांना बघूनही न बघितल्यासारखं केलं होतं. ही गोष्ट त्यांच्या जीवाला खूपच लागून गेली. त्या मनोमन किंजल ठाकूरवर खूपच चिडल्या होत्या. ज्या दिवशी हातात आलीस ना तू किंजल ठाकूर, त्या दिवशी तुझ्या चितेत पेटायला 4 हाडं पण तुझ्या शरीरात शिल्लक ठेवणार नाही आम्ही. संतापाने त्या अक्षरशः पेटल्या होत्या. इथे विरजाच्या रक्तात उमटलेले किंजलच्या पावलांचे ठसे समोरच असलेल्या लिफ्टच्या दिशेने जाताना त्याला दिसले आणि त्यामागून जमिनीवर फरफटत गेलेल्या विरजाची वाताहत ती. आपल्याच प्रेमाचं रक्त असं पायदळी तुडवताना देवायला अक्षरशः मरणयातना होत होत्या. काळीज एकाच वेळी कळवळलं आणि संतापाने पेटलं. तो लिफ्टच्या दिशेने धावला. बाकीचे स्टेअरकेजच्या दिशेने पळाले. जे गाड्या घेऊन हवेलीच्या दिशेने धावले होते ते तर आधीच तिथे पोहोचले होते. त्यांनी कधीच वरच्या मजल्यावर धाव घेतली होती आणि जो काही थोडाफार स्टाफ डॉक्टर्स होते त्यांना ताब्यात घेतलं. पण अजून किंजल किंवा विरजा कोणीच त्यांना सापडलं नव्हतं. देवाय, राणा, जॉन त्या लिफ्टमधून हवेलीच्या गच्चीच्या दिशेने जाऊ लागले. या कामी किंजलने अजाणतेपणे ठेवून गेलेल्या तिच्या घामट हातांचे ठसे देवाच्या बऱ्याच उपयोगी पडले होते. त्याने टेरेसचं बटन दाबलं आणि लिफ्ट चालू झाली.
लिफ्टमध्ये त्याच्या पायाशीच विरजाच्या रक्ताची रक्तरांगोळी सजली होती. जिच्यावर एवढं प्रेम केलं, तिचेच एवढे हाल बघून हे बघण्यापेक्षा अक्षरशः मृत्यू परवडला असं त्याला वाटत होतं. किंजल प्रति राग प्रत्येक क्षणाक्षणाला वाढत चालला होता. एकदाचे ते सगळे टेरेसवर पोहोचले. लिफ्टमधून ते सगळे बाहेर पडता न पडतातच मध्येच कसला तरी मोठा आवाज झाला आणि ते बाहेर ओपन टेरेसच्या दिशेने धावले. समोरचं दृश्य बघून देवाय हादरून गेला. काळ्याभोर आकाशात विजांच्या तांडवांनी नुसतं थैमान घातलं होतं आणि त्या कडकडणाऱ्या विजांच्या त्या उजेडात त्या दोघींचे चेहरे उजळून निघत होते. एका ठिकाणी अस्थिपंजर झालेली अतिशय अशक्त असलेला किंजल कार्तिक ठाकूर नावाचा हाडांचा सापळा आणि तिच्याच हातातून फाशीचा दोरखंड गळ्यात अडकवून बसलेली विरजा देवाय ठाकूर, तर समोर वेगवेगळ्या केमिकलने धुमसत असलेला ॲसिडचा तो टब. किंजल विरजाच्या गळ्यात तो फाशीचा दोर घालून तिला वरच्या लोखंडी खांबाला टांगून हळूहळू त्या ॲसिडच्या टबात उतरवण्याचा विचार करत होती. पण तिची ताकद किती असणार? विरजा आणि ती दोघीही सारख्याच अशक्त होत्या. ना तिच्याकडून विरजाचं धूळ उचललं जात होतं, ना विरजा स्वतःची किंजलच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली जात होती. दोघी आपापल्या पातळीवर अडकून पडल्या होत्या. तरी पण किंजल हार मानायला तयार नव्हती. तिच्या डोक्यावर तर जसा शैतान स्वार झाला होता. ती जीव खाऊन विरजाला फाशीवर चढवायचा प्रयत्न करतच होती. तेवढ्यात विरजाच्या सुदैवाने देवाय तिथे पोहोचला. किंजलने कितीही धीट असण्याचा आव आणला तरी देवाय कार्तिक ठाकूरच्या अस्तित्वाने ती हादरली होतीच. ज्याला मृत्यू म्हणतात तो दानव स्वतः तिथे हजर होता, प्रत्यक्ष तिच्यासमोर. तीही चळाचळा कापत त्याच्यासमोर उभी होती. तिला चांगलंच माहीत होतं तिचा भाऊ किती क्रूर आणि निष्ठुर आहे. देवाय कार्तिक ठाकूरच्या आयुष्यात चुकीला माफी नाही, कधीच नाही. इतक्या वर्षांनी आपल्या भावाला, आपल्या मोठ्या भावाला आपणे सामने बघून अमाप भीती आणि त्याच वेळी एक प्रेमाची विलक्षणशी भावना किंजलच्या मनात दाटून आली व विरजावरची तिची पकड किंचित ढिली झाली. आपल्या बहिणीला इतक्या वर्षांनी आपल्या डोळ्यांच्या समोर उभं राहिलेलं बघून देवाही एका वेगळ्याच मनस्थितीतून जात होता. तिच्या व्यवस्थित होण्याचा आनंद साजरा करावा की तिच्या हाती आपल्या प्राणापेक्षाही प्रिय पत्नीची हत्या होत असताना आग म्हणून कोसळून तिला भस्मसात करू, कळत नव्हतं त्याला. ते एकमेकांना श्वास रोखून बघत होते. भाई तू, किंजलच्या तोंडातून शब्द कसे बसे फुटले. देवायचं लक्ष मात्र विरजाकडे गेलं. अजून तिची छाती वर खाली होत होती. ती जिवंत असल्याचं बघून त्याचा जीव भरून आला. डोळ्यातून नकळत अश्रू गळत होते. त्याने परत आपली नजर किंजलकडे स्थिर केली. देवाच्या डोळ्यातील अंगार किंजलला भीतीने जाळून टाकत होता. पण तरी ती विरजाच्या गळ्यात अडकवलेला तो दोरखंड सोडायला तयार नव्हती. देवाय रागाने, विरजाला सोड किंजल. देवाय कसा बसा आपला राग आवरत बोलला. खरं तर त्याला किंजलला फटकावायची जाम इच्छा झाली होती, पण मोठ्या मुश्किलीने तो स्वतःला आवरत होता. कारण एक विरजाच्या गळ्यात अडकवलेला फाशीचा दोर तिच्या हातात होता, तर दुसरीकडे समोर वेगवेगळ्या केमिकलने धुमसत असलेला ॲसिडचा तो टब भरून ठेवला होता त्या मूर्ख मुलीने. इथे देवायने नावाने किंजल म्हणून हाक मारल्याने किंजल आतमधून एकदम हट झाली. तिच्या भाईने कधीच तिला प्रिन्सेस शिवाय कधी दुसऱ्या नावाने हाक मारली नव्हती, पण आता सगळंच बदललं होतं, अगदी तीही. किंजल रडत बोलते, नाही. घाबरतच तिच्या तोंडातून कसं बसं उत्तर निघालं. किंजल, देवाय गरजला. त्या सिंहनादाने किंजल दचकली आणि विरजा सकट त्या ॲसिडच्या टबाकडे सरकली. तसा देवाय पण घाबरला आणि त्याने स्वतःला शांत केलं. देवाय किंजलला अगदी हळुवार स्वरात बोलतो, प्रिन्सेस. त्याची ती हळुवार हाकच किंजलच्या मनात हजारो सागरांचे थैमान घालून गेली. भाई, किंजल देवायला हाक मारून ओक्साबोक्शी रडू लागली. आपल्या बहिणीची ही दयनीय अवस्था बघून देवायलाही रडू कोसळलं. का करतेस तू हे प्रिन्सेस? का एवढा तिरस्कार माझ्याबद्दल, विरजाबद्दल, अमितबद्दल? हां, का? आता बस झालं, खूप झालं. थांबव हा खेळ. सोड विरजाला आणि तूही परत ये. देवाय एकाच वेळी विनवणी करत होता, चिडत होता, समजावत होता, रडत होता, पण किंजलवर त्याचा काडीचाही परिणाम होत नसतो. किंजल रडत, भाई तू अजून पण प्रेम करतो का रे माझ्यावर? तू हेट नाही ना करत माझा दुसऱ्यांसारखा? देवाय भावनिक होत बोलला.
नाही ग बच्चा, तू तर माझी लाडकी प्रिन्सेस आहे. माझं छोटंसं लाडाचं पिल्लू आहेस तू. बहीण नाही तू माझी. यू आर माय डॉटर. हाऊ कॅन आय हेट यू? आय विल ऑलवेज लव यू बच्चा. पण आता हे सगळं सोड. थांबव हा सगळ्यांच्या आयुष्याचा खेळ इथेच. सो लिव्ह इट बच्चा. जस्ट डोंट डू इट. आपण एक नवीन सुरुवात करू जिथे माझ्या प्रिन्सेसला कोणीच बोलणारं, कोणीच कुठला त्रास देणारं नाही. मी चुकलो. लास्ट टाईम मी तुला प्रोटेक्ट करू शकलो नाही, पण यावेळी नेहमीच सांभाळेल. सो डोंट डू दिस बच्चा. जस्ट लिव्ह दॅट देअर ओनली अँड कम टू मी. आय प्रॉमिस यू. हा तुझा भाई पहिल्यापेक्षा पण जास्त तुझ्यावर प्रेम करेल. आय प्रॉमिस यू पिल्लू. पण आता हे सगळं सोड. त्या ॲसिडने भरलेल्या टपाजवळ विरजा जमिनीवर पडली होती. त्या विषारी गॅसेसनी तिची आधीची खराब असलेली तब्येत अजून खराब होत होती. श्वास कोंडू लागला होता तिचा. देवाय आता एकदम रडवेला झाला होता. त्याने एक पाऊल त्या दोघींच्या दिशेने टाकलंच शेवटी. पण देवाईने एक पाऊल पुढे टाकताच किंजल परत त्या टपाकडे अजून सरकली. अत्यंत केविलवाण्या अवस्थेत असलेली किंजल नुसती धाय मोकलून रडायला लागली. भाई, जवळ जवळ येऊ नकोस भाई. मी तर मरेल, पण विरजाला घेऊन मरेल. एकटी नाही मरणार मी. किंजल आक्रोश करत रडत बोलली. तसा देवाई भडकला. का का कोणी मरायचं? का तुला स्वतः जगायचं नाही आणि दुसऱ्यांनाही जगू द्यायचं नाही? किंजल, का मला स्वतः जगायचं नाही आणि हिलाही जगू द्यायचं नाही हे तू विचारतोयस भाई मला? भाई दुखतं, खूप दुखतं भाई. अजूनही माझ्या शरीराचा कोपरानकोपरा वेदनेने भरून निघतो. दुखतं असं ठाई ठाई. त्या काल रात्री माझ्या अब्रूच्या शरीराच्या एक एक कोपऱ्याच्या चिंदड्या उडवल्या गेल्या. एकामागून एक ते राक्षस माझे कसेही लचके तोडत होते. जनावरासारखं कसेही भोगत होते आणि एखाद्या खेळण्याप्रमाणे तोडून मोडून दिले. इतका वेळ माझा बलात्कार झाला. इतक्या वेळा त्या सगळ्यांनी भोगलं मला. त्या रात्री की ते किती जण होते तेही मला माहीत नाही. इतकं करूनही ह्या विरजाचं आणि त्या करणचं पोट भरलं नाही. खूप खूप त्रास दिला ह्यांनी मला मरतानाही. माझ्या रक्तबंबाळ अब्रूच्या चिंदड्या उचलून यांनी मला जिवंत खड्ड्यात पुरलं. मी जिवंत होती बाई, पण तरी पण यांनी मला जिवंत गाडलं. मी सांगत होते करणला मी जिवंत आहे, तरी पुरलं जाणून बुजून. माझ्या नाकातोंडात माती जात होती. माझा श्वास कोंडला जात होता, पण हे थांबले नाहीत. मला जिवंत जिवंत पुरलं. यांनी खूप क्रूरपणे मारायचा प्रयत्न केला. तशी विरजा चमकली. करणला माहीत होतं किंजल जिवंत होती ते. विरजा धक्क्याने खालीच बसून गेली. तिचा जीव नुसता आक्रोशात होता. का का करण का? किंजल आक्रोशात देवायला बोलते. तू पण धोका दिलास भाई मला. खूप खूप विश्वास होता तुझ्यावर की तू तुझ्या प्रिन्सेसला एकटं सोडणार नाही. पण तू काय केलंस? तू माझ्याच गुन्हेगाराला सामील झालास. स्वतःच्या बहिणीबरोबर ज्या मुलीमुळे हे सगळं झालं तिच्याबरोबर आनंदाने संसार करायला लागलास. विसरलास मला तू? मग का सगळं लक्षात ठेवू का? मी विरजा जोशीला कधीच स्वीकारणार नाही. ना माझ्या आयुष्यात, ना तुझ्या आयुष्यात, ना ह्या पृथ्वी तलावर जिवंत. भडकत किंजल विरजाच्या गळ्यावरून तो चाकू फिरवणार तेवढ्यात देवाय जोरात किंचाळतो भीतीने. थांब किंजल, थांब. प्लीज प्लीज थांब. आय बेग ऑफ यू प्रिन्सेस. मी भीक मागतो तुझ्या पुढे. असं बोलून देवाय आपल्या दोन्ही गुडघ्यांवर झुकला. वरतून सहस्र पाऊसधारा कोसळत होता. आकाश संतप्त दामिनी कडकड कडाडत होत्या. बहुतेक त्यांना पण नेहमीच उन्मत्त असणाऱ्या त्या सम्राटाचं झुकणं मान्य नसावं. आज प्रेमासाठी देवाय कार्तिक ठाकूर परत झुकला. मान खाली घालून जॉन, राणा, त्याचे बॉडीगार्ड्स, त्याची सगळी सिक्युरिटी टीम या सगळ्यांच्या समोर त्यांचा पहाडासारखा कणखर खंबीर राजा मान खाली तुडवून दोन्ही हात जोडून अगदी दिनवाण्या याचकाप्रमाणे आपल्या गुडघ्यावर खाली बसत होता. त्याला असं बघून पटकन सगळ्यांनी आपल्या माना दुसरीकडे वळवल्या. त्यांना सहन होत नव्हता त्यांच्या सम्राटाचा हा घोर अपमान. रागाने दुःखाने आतला आत्मासा तिळतिळ ठिणग्याप्रमाणे फुटत होता. कोपऱ्यात उभ्या असलेल्या गळ संतापाने पिसाळल्या होत्या. हिम्मत कशी किंजल ठाकूर तुझी आमच्या स्वामींचा अपमान करायची? फुरफुर करत त्यांच्या नाकातोंडातून संतापाच्या नुसत्या ज्वाळा निघत होत्या. त्या तर कधीपासून घात लावून बसल्या होत्या. कधी आम्हाला संधी मिळते आणि आम्ही हिच्या चिंदड्या चिंदड्या करून फाडून खातो. तर इथे देवायला असं पराभूत बघून विरजाने दुःखारितकाने आपले डोळे मिटले. अश्रू आणि दुःख थांबायचं नावच घेत नव्हतं.
देव, माझा देव. हृदय नुसतं कळवळत होतं, मन आक्रोशत होतं. पण आपल्या प्रेमासाठी कुठल्याही लेवलला जायला देवाय कार्तिक ठाकूर तयार होता. विरजावरच्या प्रेमाने त्या अहंकारी सम्राटाला परत शेवटी तुच्छ भिकारी बनवलंच. देवाय किंजलला अगदीच दिनवाने हात जोडून विरजाच्या जीवाची भीक मागत होता. ऐक ना प्रिन्सेस, त्या रात्रीचं पूर्ण सत्य कोणालाच माहीत नाही. मला एक संधी दे ना सगळं सत्य बाहेर आणायची. प्लीज डोंट किल हर. आपल्या भावाला एका परक्या मुलीसाठी एवढं सगळं करताना अगदी स्वतःचा तो हिमालया एवढा सगळा अहंकार, मानसन्मान सगळ्यांच्या पायदळी तुडवताना बघून किंजलचा जीव तिळतिळ तुटत होता. तिच्या बाईच्या हृदयातील एकमेव केवळ तिचीच असलेली जागा, तिचं अढळ स्थान अखेर विरजा जोशीने बळकावलंच. करण तिचा, त्याचं प्रेमही केवळ तिचंच. माझा भाई पण तिचाच, त्याचं प्रेमही तिचंच. मग मला काय मिळालं? माझ्यासाठी का नाही कोणी एवढं झुकलं? माझ्यासाठी का नाही कोणी एवढं रडलं? माझ्यावर का नाही कोणी एवढं प्रेम केलं? किंजलचं हृदय कळवळलं, जीव तिळतिळ तुटला. पण मनाच्या गाभाऱ्याच्या वेदना शांत होईना. अखेर एका शूद्र फाटक्या मुलीने श्रीमंत घमेंडखोर किंजल कार्तिक ठाकूरला मात दिलीच. हरवलं तिला, चोहोबाजूनी हरवलंच त्या डाऊन मार्केटने प्रिन्सेसला. किंजलने खिन्नपणे पायाशी पडलेल्या विरजा जोशीकडे एकदा बघितलं आणि मग आपल्या भाईकडे बघितलं. भरलेले डोळे उलट्या हाताने पुसत हसून बोलली किंजल, भाई ठीक आहे, तुला वाटतं ना मी हिला माफ करून टाकावं, सगळं विसरून जावं? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तयार आहे मी, अगदी सगळं विसरायला तयार आहे मी. असं बोलून किंजल विरजाला अगदी व्यवस्थितपणे सपोर्ट देऊन उठवायला लागली. वहिनी, ए वहिनी, उठ ना, अगं उठ ना. किंजल विरजाला अगदीच हळुवार फुलाप्रमाणे उठवू लागली. तिच्याशी प्रेमाने बोलू लागली. देवायला खूप आश्चर्य वाटलं, विश्वास बसत नव्हता. पण त्याला शेवटी आनंदही झाला की फायनली सगळं नीट होतंय, त्याची विरजा वाचते. बाकीची सगळी लोकही थोडी खुश आणि रिलॅक्स झाले हे सगळे निवळल्यामुळे. इथे किंजलने विरजाला एकदम काळजीपूर्वक हात धरून नीट उभं केलं आणि देवाही आपल्या गुडघ्यावरून उठत विरजाच्या दिशेने घाई गडबडीत येऊ लागला. पण तेवढ्यात किंजल बोलली पण आणि क्रूरपणे हसली. क्रूरपणे हसत असलेल्या किंजलच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघून तिथल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. पण माझ्याबरोबर जे झालं आहे तेच सगळं हिच्याबरोबर पण झालं पाहिजे, एकदम तसंच. तेवढ्याच क्रूरपणे. टेल यू मेन टू रेप हर मिस्टर ठाकूर? किंजल, देवाई संतापाने ज्वालामुखी बनून कोसळला. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.